बोलला होता की कुठे आपल्याला प्रतिनिधित्व मोठे टक्केवारी देखील दिली ना दोन इश्यू आहेत. एक तर आज सगळे आमचे पक्षाचे मुंबईमध्ये कोणाला किती जागा भेटली पाहिजे त्या संदर्भात आज दुसरी चर्चा झाली आणि चर्चा जी आहे ते योग्य मार्गावरती चाललेली आहे. आणि मला वाटते की एखादा आणखीन एक चर्चा झाली जेवढी मुंबईची सीट आहे त्यामध्ये 100% निकाल निघून जाणार. आणि मी जे मायनॉरिटीच्या संदर्भात सांगितलं आहे ते माझ्या पक्षामध्ये सांगितलं आहे. आमच्या पक्षामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आहे म्हणून आम्ही जी आमची मागणी आहे ते ठेवली आहे. लोकसभेला आपण पाहिलं की एकही सदस्य नव्हता आणि त्यामुळे एक नाराजीचा सूर महाविकास आघाडीकडे पाहताना पाहायला मिळाला होता की एकही सदस्य देऊ शकत नाही. महाविकास आघाडीतच ही संख्या वाढावी असं आहे की मी आपल्याला आधीच सांगितलं की महाविकास आघाडीच्या संदर्भात नाही, माझ्या पक्षामध्ये मला बोलायला अधिकार आहे तर मी तिथे सांगितलेलं आहे. आणि खासदारकीची निवडणुका झाली ते महाराष्ट्रापुरता नव्हती, देशापुरता होती. आणि देशामध्ये बरेच ठिकाणी जे आहे ना काँग्रेस पक्षाने जे आहे ते मायनॉरिटीला जागा दिलेली आणि ते निवडूनही आलेले आहेत. आता विधानसभामध्ये पण मायनॉरिटीला चांगली जागा भेटावी असं मी माझ्या पक्षामध्ये सांगितलं आणि मी जे माझ्या पक्षात सांगितलं त्याच्यात मी ठाम आहे. किती जागांवर दावा केलेला आहे मुंबईत काँग्रेसने या संदर्भात काय सांगा? आता काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना या सगळ्यांनी आपले आपले दावे केलेले आहेत आणि सगळी जी आमची चर्चा आहे ते योग्य मार्गावरती चाललेली आहे. एकदा सगळ्यांची जेवढी संख्या आहे ते कायम झाली तर मग तुम्हाला सगळ्यांना आम्ही माहिती देऊ. सर आज महाविकास आघाड़ी की बैठक हुई है. इस बैठक में मुंबई की सीटों को लेकर चर्चा हुई. किस तरह से चर्चा हुई और कितने सीटों पर जो है कांग्रेस ने दावा किया? देखिए चर्चा तो बहुत पॉजिटिव हुई. तीनों पार्टियों के नेता थे, राष्ट्रवादी के भी थे, उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी के भी लोग थे. चर्चा जो है बहुत पॉजिटिव जा रही है. दूसरी चर्चा हुई, काफी देर तक चर्चा हुई और मुझे लगता है कि सभी लोग जो है अपनी जो संख्या लेके आए थे उसमें जो है सही जा रहे हैं. और मुझे ऐसा लगता है कि बहुत जल्दी जो है इस पर निर्णय होगा और पॉजिटिव निर्णय होगा.